नमस्कार, शहरनामामध्ये आपलं स्वागत. मी जयरामपुरी. बातमीपत्राची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजसेवेचं कार्य करणाऱ्या समाजसेवकांनी, आंदोलकांनी एका मंचावर यावं या उद्देशानं मुंबईत सांगड या एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येकाच्या कार्याची आणि आंदोलनाची एकमेकांना माहिती व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाची सांगड घालण्यात आली. आज देशात आणि राज्यात अनेक प्रश्नांसाठी आंदोलनं सुरू आहेत. अनेक समाजसेवक आपापल्या प्रदेशात समाजाच्या भल्यासाठी लढतायत. त्यांच्या कामाची ओळख समाजात आहे, पण सामाजिक क्षेत्रात काम करणारे हे मान्यवर खूप कमी वेळा एका मंचावर येतात. या प्रत्येकाच्या कार्याची माहिती एकमेकांना व्हावी, सर्वांनी एकत्र येऊन समाजाचे प्रश्न आणखी प्रभावीपणे मांडावेत या उद्देशानं सांगड या कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळेजण एकत्र जमले. सगळे वेगवेगळे विचारांचे वेगवेगळे प्रवाह जे आहेत, तर डावे विचार करणारे आणि समाजाला पुढे घेऊन जाणारे, तर यांनी एकत्र येण्याची गरज आहे. जर सगळे आले तर त्यांनी आपापलं कार्य आपापल्या पद्धतीनं करावं. पण एका मंचावर एका वीणमध्ये जर सगळे त्यांचे नेते असतील आणि ते पक्ष असतील किंवा त्या विचारधारा असतील तर ते जास्ती सक्षम होईल आणि समाजाला जास्ती त्याचा खूप फायदा होऊ शकतो. काव्य, अभंग, पुराण कथा, अर्थक्रांती, सरकारचं धोरण, शेतकऱ्यांचं मरण, मुस्लिम स्त्रिया आणि मानवाधिकार आणि आमच्या गावात आमचं सरकार अशा अनेक विषयांवर सांगडमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 30 मान्यवर समाजसेवक आणि शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. साम मराठी, मुंबई. पुन्हा गल्पशी विश्रांती. शहरनामामध्ये विश्रांतीनंतर मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहत रहा साम मराठी.